म्हणजे संगत मताने जैन समाज जागा हडपण्याचं काम मुरली मोहोळ आणि ह्यांच्याच हे सगळं. त्यांनी आता काहीतरी ऑर्डर केली, हे करा आणि ते करा, काय नाही, हे सगळं खोटं आहे. त्यामध्ये गोखले म्हणतो याच्यात 2700 कोटीच्या पुढचा व्यवहार आहे आणि तुम्ही 230 कोटीला जागा घेताय. आजची सुनावणी कोणी घेतली मी नाही पाहिलं, पण धर्मद आयुक्तांनी खालच्या धर्मद आयुक्तांनी जे सांगितले ना हे बोगस कारभार. हे लोकांना याच्यात काढण्याचा धांदा आहे. जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात आज धर्मदाय आयुक्तालयाकडनं एक थेट आदेश आलाय आणि या संपूर्ण प्रकरणाचं स्टेटस को मागणी जी आहे ती देखील केलेली आहे. काय नेमकं या प्रकरणाचा आतापर्यंत तुम्ही फॉलोअप घेतलाय आणि आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर धर्मदाय आयुक्तांनी जे आदेश पारित केले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय? पुढे पण बरोबर. नाही तुम्ही काय म्हणते हायकोर्टाने त्यांना आदेश दिले का? त्यांनी केले, बाकी लोक हायकोर्टात केले. जैन बोर्डिंग हाऊस बोर्डिंगच्या जागेबद्दल जे धर्मदाय आयुक्त मुंबई अमोल कलोटी ह्यांनी आणि खासदार मोहोळ यांनी संगत मताने हा अहवाल पूर्ण केलेला आहे आणि याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. जर हे कलोटी साहेब जे आहेत हे धर्मायुक्त आहेत आणि ह्यांना जर हे समजत नसेल तर आपण कुठल्या दिशेला काम करतोय, आपण संविधानाच्या दिशेने काम करतोय का, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांच्यावर जास्त संशयाची पाल ह्या कलोटींकडे जाते. कारण ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही एकदम बोगस आहे आणि टेंडर प्रक्रिया बोगस करताना ह्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळांपासनं तर त्याच्यामध्ये बँक मॅनेजर, त्याच्यामध्ये मनपाचे अधिकारी, त्याच्यामध्ये रजिस्टर आणि त्याच्यामध्ये सगळी ही संगत मताने हा अहवाल पूर्ण केलेला. ह्याची पूर्णपणे जबाबदारी मुरली मोहोळांची आहे. कारण योगायोगाने कोण येत नाही, बँकेचा मॅनेजर जो आहे तो देशपांडे, हा देशपांडे सुद्धा मोहोळांचा मित्र आहे, बुलढाणा व्यायचं काम. त्याला मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते त्यांना उत्तम बँकर म्हणून पुरस्कार दिला होता लोकमान्य बँकेच्या वेळेला. आणि हा जो आहे देशपांडे हिने हे सगळं केलेलं आहे. हा काय योगायोगाने आला का? 2 वर्षापूर्वी कोथरूड कला महोत्सवामध्ये ह्याचा सत्कार फडणवीस साहेबांनी चंद्रकांत पाटलांनी केला. म्हणजे हा काय योगायोगाने आला? गोखले काय योगायोगाने आला? बडेकर काय योगायोगाने आला? रांजेकर काय योगायोगाने आला? आणि मिरिट जी कंपनी ती ह्यांच्यावरच काम करते, हे बी काय योगायोगाने आले? हा योगायोग नाही आहे, हा पूर्णपणे प्लॅन आहे. या प्लॅन करून यांनी जागा हडपली आणि हाईट म्हणजे महावीरांना घाण ठेवलं, महावीराचं देवळ घाण ठेवलं. इतकी वाईट परिस्थिती या पुणेकरांना जैन समाजावर आणली. ह्याला सर्वस्वी जबाबदार हे खासदार मुरलीधर मोहोळ आणि त्यांचे सगळे बिल्डर लॉबी. तुम्ही आता म्हणाला की धर्मादाय आयुक्त आणि मुरलीधर मोहोळ यांनी संगनमत करून हे संपूर्ण प्रकरण केलं. तुमच्याकडे काय पुरावे आहेत? तुमची अशी कुठली माहिती आहे की तुम्हाला असं वाटतं की या दोघांच्या संगनमताने हे झालं? ह्याच्यामध्ये 3 टेंडर आले. 3 टेंडरमध्ये त्याची कोट केला होता, त्याचं मूल्यांकन 223 कोटी. मग 2 लोक जी आली होती ती 200 कोटीच्या अलीकडे आली होती. मग ते बडेकरच का आले? ह्याच्यात भागीदार का आले जुने? ते म्हणतात राजीनाम्याला, हे विश्वास नाही माझा, हे आपलं कागदपत्री खेळ आहे. मग तोच का आला? बरं तो आला तर मग दोन जर बाद झाले असेल टेंडरमध्ये तर मुदतवाढ एका टेंडरला द्यावी लागते. आणि हे जर त्या मूर्ख माणसाला, कुठल्याही मूर्ख माणसाला हे समजतं, हे धर्मदाय आयुक्ताला का समजत नाही? म्हणजे हे संगत मताने जैन समाज जागा हडपण्याचं काम मुरली मोहोळ आणि ह्यांच्याच हे सगळं. त्यांनी आता काहीतरी ऑर्डर केली, हे करा आणि ते करा, काही नाही, हे सगळं खोटं आहे. आता त्या अधिकाऱ्याला खालचा अधिकारी सांगणार का मी चुकीचं तुम्ही केलं म्हणून? ओके. म्हणजे हे सगळं फसवेला धंदा आहे. ही जागा बरोबर टप्प्याटप्प्याने खायची, हे वातावरण शांत करून द्यायचं, मग कोणाला तरी मॅनेज करायचं, कुठल्या तरी जैन समाजातली काही लोक आपल्याजवळ बोलवायची, मग कुठंतरी मी कसा आहे, मी चांगला आहे, मी वाईट, हे विषय सोडून द्या. ही जागा हा व्यवहार कायम रद्द झाला पाहिजे. त्याच्यामध्ये 34 मजल्याच्या बिल्डिंगचा नकाशे बी आलेले आहेत. म्हणजे इतकी पूर्णपणे तयारी झाली, त्याचे रेट ठरलेले आहेत. त्यामध्ये गोखले म्हणतो याच्यात 2700 कोटीच्या पुढचा व्यवहार आहे आणि तुम्ही 230 कोटीला जागा घेताय. पण आजच्या सुनावणीवर काय म्हणतात? आजची सुनावणी कोणी घेतली मी नाही पाहिलं, पण धर्मदाय आयुक्तांनी खालच्या धर्मदाय आयुक्तांनी जे सांगितले ना हे बोगस कारभार. हे लोकांना याच्यात काढण्याचा धांदा आहे. त्यांना नाही कळलं तर ह्यांना कधी कळणार आहे? त्यांनाच नाही कळलं तर ह्यांना कधी कळणार आहे? हे मुरली मोहोळ आणि यांनी संगत मताने केलेला हा बोगस व्यवहार आहे आणि याची जबाबदारी घेऊन मी नाही त्यात, मी नाही तसा, मी नाही वाईट, मी केला राजीनामा, यांनी सगळा केंद्रीय मंत्रिपदाचा जे त्यांच्या मंत्रिपद राजीनामा द्यायची, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ईडी मार्फत झाली पाहिजे.
आणि तुम्ही पुणेकरांची जागा खाली लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला मी नेहमी म्हणतो, जो राजा व्यापारी असो ती प्रजा भिकारी होती, हे बिल्डरांचे मित्र आहेत. आणि मी भाजपवर बोलत नाही, भारतीय जनता पक्षावर बोलत नाही, पण ही जी विकृती जमा झाली ना, कोण केबल चोर, कोण मंगळसूत्र चोर, कोण वीज चोर, कोण जागा हडपतोय. अरे काय चाललं या भाजपमध्ये? आणि हे सगळ्या चोरांची संख्या जास्त वाढली, खरी लोक बाजूला राहिली. जी जनता तुम्हाला एक चांगल्या प्रकारे मदत करते, कमल म्हणून तुम्हाला शिक्का मारते, त्याचा गैरफायदा घेऊन हे सगळेच हे निंबी लोक ही बिल्डरांचे लागे बंद करणार आहेत आणि जनतेला लुटून खातात. कोण बिल्डिंगाला मदत करतो, कोण 4 फ्लॅट घेतो, कोण मंगळसूत्र चोरतो, कोण टेंडर चोरतो, कोण काय करतं. ही सगळी विकृती भाजपमध्ये संपली पाहिजे. आणि भाजप म्हणून बोलत नाही, मी पुणेकर म्हणून बोलतो की भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने यावर लक्ष घातलं पाहिजे. ही सगळी विकृती संपली पाहिजे, नाहीतर राजा व्यापारी झाला तर जनता भिकारी होईल. आज आमचं महावीरांचं देऊळसुद्धा तुम्ही घाण ठेवलं, इतकी तुम्ही खालच्या लेवलला खालच्या टप्प्यात गेला. ह्याच्यामध्ये जी जागा हडपण्याचा प्रयत्न केला, हा जागा गोखले बिल्डर आणि दुसरा तो बिल्डर आहे, ह्या 3-4 बिल्डरांनी धुमाकूळ घातला. कोथरूडमध्ये बेकायदेशीर व्यवसाय केलेत, रेरा नसलेल्या बिल्डिंगा विकल्या आहेत. हे समाजाची ज्यांच्याची लूट आहे, ह्यांची दादागिरी ह्यांच्याकडं, पैसा ह्यांच्याकडं, बिल्डर ह्यांच्याकडं, पोलीस यांच्याकडं, धर्मदाय यांच्याकडं, बँका यांच्याकडं आणि रजिस्टर बी यांच्याकडे. म्हणून जनतेची लूट चाललेली हे आता बघवत नाही आहे. आणि हे जर तुम्ही जनतेच्या हे लक्षात आणलं पाहिजे. आज महाराष्ट्रातला जैन समाज गोरगरीब त्या ठिकाणी शिक्षण घेतो, मोठा होतो आणि जैन समाज हा कधीपणापुढे हात पसरतात, तो कष्ट करतो. आपल्या माहिती जैन समाज व्यापारामध्ये आणि जो शिक्षणामध्ये एक गोरगरिबांना एक मदत करत असेल आणि त्या समाज जागा. आणि सगळ्यात तुम्ही घाण काय ठेवलं, महावीरांचं देऊळ घाण ठेवलं. म्हणजे तुमची नीतिमत्ता एका बाजूने तुम्ही हिंदुत्व म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने देऊळच घाण ठेवायचं. अरे काय तुमचं हिंदुत्व? हे जर दुसऱ्याने केलं असतं तर आज कसले खासदार आमदार राष्ट्रवादी दिसले असते. आता इथं कुठं आमदार बी आहे ना, खासदार बी आहे ना, हा प्रश्न आहे ना. संस्थेच्या मालमत्तेबाबत कुठलाही खरेदी विक्री करू नये असा आदेश जो आहे तो देखील धर्मदाय आयुक्तांनी दिला आहे. त्यासोबत 28 तारखेपर्यंत एक रिपोर्ट जो आहे तो धर्मदाय आयुक्तांनाच पाठवा असं स्वतःच धर्मदाय आयुक्त म्हणाले. हा मूर्खाचा बाजार आहे, हा मूर्खाचा बाजार आहे. हे लोकांना येड्यात काढतात. ह्याची चौकशी केली पाहिजे. हा जो कलोटी अमोक कलोटी ह्याची चौकशी केली पाहिजे. हा सक्षम अधिकारी ह्याला पहिला हाकलला पाहिजे. उद्या त्याच्या कुठल्या तरी जागेवर लात मारून हाकलला पाहिजे. ह्या लायकीचा तो आहे. ठीक आहे. आणि ह्याची चौकशी केली पाहिजे, ह्याच्यावर पहिली पोलीस कारवाई केली पाहिजे. हाच माणूस सगळ्यात नालायक आहे. आणि ह्या नालायक माणसाने ज्या सगळी जमीन विकली आणि ह्याला जर टेंडर प्रक्रिया कळत नसेल आणि ती जर तुम्ही मुरली घोळांच्या सांगण्यावर जर केलं असेल तर त्यांना सगळ्यांना हे भोगावं लागणार आहे. इतक्या दिवस देवाला विकायला यांनी सुरुवात केली. आता हे देव तुम्हाला माफ करणार नाही. आणि लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्या युवकांनी महाराष्ट्रातल्या जैन धर्माच्या त्यांनी त्यांच्या तिथल्या आमदारांना खासदारांना निवेदन दिलं पाहिजे. आमची लूट, आमच्या युवकांची लूट, आमच्या देवाला घाण ठेवण्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या युवकांनी जागे झालं पाहिजे. जैन धर्माच्या सगळ्याच लोकांनी, सगळ्याच युवकांनी तिथल्या असणाऱ्या आमदार खासदारांना निवेदन दिलं पाहिजे. यांना अटक केली पाहिजे, यांना जेलला टाकलं पाहिजे.